तर सुपर 8 साठी क्वालिफाय झालेले संघ आणि त्या संघामध्ये ड्रॉ केला जाणार आहे. चला एक ओव्हर नंतर आपण करूया. यस अंपायर प्रोसीड. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. उंचोबुरा गोलंदाज आदित्य भगतला आपण पाहतोय. शिरगडचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल कमी गतीने डाऊन ग्राउंड केला लॉंग ऑफला, जिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक होता. खराब क्षेत्ररक्षण झालंय परंतु फायदा उचललाय ते केवळ एकेरीने. पहिल्या मॅच मध्ये ऋषी नाईकचा खेळ आपण पाहिला. पहिल्या मॅच मध्ये त्याने धावा बनवल्या होत्या. त्या अर्थातच अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं. 16 बॉलमध्ये जिथे 57 धावांची खेळी त्याने केली. 3 चौकार 7 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. अगदी या स्पर्धेमध्ये एक मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पहिलं अर्धशतक अनिकेत कोळीच्या बॅटमधून आलं होतं. शैलेश मूर्ती या अंतर्गत टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने 22 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली होती. दुसरं अर्धशतक प्रसाद गरजच्या बॅटमधून आलं. 13 बॉल 52 धावांची खेळी त्याने साकारली. 3 अर्धशतक अद्याप पाहायला मिळालेत. त्यामधील एक खेळी ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ऋषी नाईकच्या माध्यमातून पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाला करण्यात येईल दंडित व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. ऋषी नाईकने केवळ 16 बॉल 57च नव्हे तर त्यापुढेही जाऊन 27 धावांची खेळी केली मागील मॅच मध्ये आणि त्याच्या जोरावरती त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळालाय. 2 महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये 2 महत्त्वपूर्ण खेळी त्याने कॅप्टन नॉक खेळलाय आणि या जोरावरती 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कारही त्याच्या नावावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज आदित्य उंचपुरा असा शेलगवर गावचा असणारा हा खेळाडू जिथे वाईड यॉर्कर त्याने हाताळलाय. आदित्यच्या गोलंदाजीचं कौशल्य आपण पाहतोय पणाला लावत असताना. हाईट चांगली आहे परंतु अगदी त्याच वेळेला ना वेग सातत्यपूर्ण जनरेट करतो. संघाच्या आवश्यकतेनुसार तो अधिक वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. आवश्यकता पाहिल्या त्याने संघाच्या पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला. इंटू टू गॅप आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती एक धाव निश्चित मिळेल. एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन केलंय ते कपिल कोळीने. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत ते 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. अर्थात सुपर 8 मध्ये दोन्ही संघ क्वालिफाय जरूर झाले आहेत परंतु ही मॅच महत्वाची यासाठी राहणार आहे की शेवटचा सामना जिंकत असताना ग्रुपमध्ये टॉपर्स बनायचं आहे. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर यष्टिरक्षकाचा भेद घेईल. व्हाईट बॉल आलाय. 2 सामन्यामध्ये कदापि ऋषी नाईक आउट झालेला नाही आहे. या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून किती धावा येतील. एकंदरीत आदित्य भगतच्या या षटकाचं पृथक्करण पाहिलं. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा बॉल सिंगल आली, तिसरा बॉल व्हाईट, चौथा बॉल डॉट बॉल, 5वा बॉल सिंगल, 6वा बॉल व्हाईट. बॅटची टॉपेज घेतली आहे फाईन लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होईल. ऋषीच्या बॅटमधून चौकार. एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकार आला. संघाची धावसंख्या 4 ने वधारत असताना जाऊन पोहोचतीये तब्बल 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ऋषी नाईक हा पहिला खेळाडू आपण पाहिला की डोळ्यावरती काही आवरण बांधून तो खेळत असताना पाहायला मिळालाय. तदनंतर किरण पवारला सध्याच्या या वर्षीच्या हंगामामध्ये त्याला आपण त्या रीतीने क्रिकेट खेळत असताना पाहिलंय परंतु त्याच वेळेला आपण सुशांत मोकल अर्थात गोट्या यालाही या रीतीचे आवरण परिधान करून बॅटिंग करत असताना पाहिले. हा बॉल खोलवर टप्प्याचा चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. चौकारानंतर आदित्य भगतचं धाव मिळाली. ती एक पूर्वार्धाचा खेळ चालू असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे. सकारात्मक सुरुवात झाली आहे या पहिल्या षटकाच्या दरम्यान. बिनगडी बाद 9 धावा धावफलकावरती असताना बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सन सिटी ब्लास्टर कोंबड भुजे. चेक
तर जाऊया आपण सुपर 8चा ड्रॉ केला जाणार आहे आणि जशा पद्धतीनं सिरियल नंबर येतील त्या सिरियल नंबरनंच आपण पुढच्या मॅचेस खेळवणार आहोत. म्हणजे पहिली चिठ्ठी उचलेल, दुसरी चिठ्ठी उचलेल, त्या दोघांची मॅच लागेल सुपर 8ला. 3-4 दुसरी मॅच असेल, 5-6 तिसरी आणि 7-8 चौथी. आणि नंतर सुद्धा सेमीफायनलला सुद्धा तसंच होईल. पहिल्या लढतीतील विजेता संघ दुसऱ्या लढतीतील विजेता संघाच्या बरोबर खेळेल फर्स्ट सेमीफायनल आणि तिसऱ्या लढतीतील विजेता संघ चौथ्या लढतीतील विजेता संघाच्या बरोबर सेमीफायनल खेळेल. आता सिरियली याच्यानंतर कुठलाही ड्रॉ केला जाणार नाही. हा फायनल ड्रॉ आहे आणि तो ड्रॉ आता आपण या ठिकाणी करतोय. चला शौर्य, चला 2 मिनिटं थांबायचं अंपायर. तर ड्रॉ केला जातो या ठिकाणी सुपर 8चा. शौर्य आहे छोटा, त्याच्या हस्ते या ठिकाणी आणि आमच्या ऑफिशियल स्कोरर सिरियल वाईज आपण नोट लिहा. पहिली चिठ्ठी एकच उचल. चला ही पहिली चिठ्ठी आहे शैलेश स्मृती 11 तरगर. कॅमेराला दाखवा. शैलेश स्मृती 11 तरगर सुपर 8ची पहिली मॅच खेळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल दित्या विहान स्पोर्ट्स उलवे. दित्या विहान स्पोर्ट्स उलवे. पहिली मॅच 6:30 वाजता उद्या. 6:30 वाजता उद्या पहिली मॅच असेल. त्यानंतर तिसरी चिठ्ठी निलेश 11 जावळे विनर्स. चला प्रमोद कडू तुमचा संघ आणि निलेश 11 जावळे विनर्स संघाच्या विरोधामध्ये असेल महेश स्पोर्ट्स शेलघर. इकडे बऱ्याच जणांचे अंदाज बरोबर येतात. इकडून मागून आवाज येतात तसेच चिठ्ठ्या निघतात. लोकांना वाटायचं का इथे ऑलरेडी कोणी खूण वगैरे केले का, पण तसं नाहीये. चला तिसरी मॅच. चला तिसरी मॅच आहे सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे आणि सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे संघाच्या विरोधामध्ये खेळेल 6वी टीम प्रदीप स्मृती न्हावा. चला ही तिसरी मॅच असेल उद्या आणि ऑब्विसली चौथी समजली असेल पण तो चिठ्ठ्या दाखवूया आपण. सरप्राईज ठेवून काय करणार. नेहर ऋतवी स्ट्रायकर्स न्हावा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल कारकोपर किंग्स. अशा पद्धतीनं मॅचेस असतील आणि रिपोर्टिंग उद्या 6 वाजता करायची आहे. पहिली मॅच आपण 6:30 आपण चालू करूया आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. ऐकूया जयेश भोसले सरांचा आवाज. थँक्यू. मंदारजी भगत साहेब यांच्याकडून आदित्य भगतच्या या षटकासाठी कॅश प्राइज आले ते 500 रुपयाचं. चला सामन्याला सुरुवात करा पंच. मैदानाच्या आतमध्ये जिथे आघाडीची जोडी पाहायला मिळाली ऋषी नाईक आणि त्याच्या साथीला कपिल कोळी धावफलकावरती धाबा आहेत. त्या 9 पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता महेश पोर्शेलकर टीमने आणि प्रथम बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलं सनसिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे या टीमला. या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडेल का किंवा पूर्वार्धामध्ये कितपत धावा बनवल्या जातील या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या राहणार आहेत. कारण ग्रुपमध्ये टॉपर्स टीम कोण राहील किंवा सर्वाधिक जास्त धावा बनवत असताना संघ कोणता पुढे येईल यासाठीची असणारी भिडंत बनता येऊ शकते. किंवा एक वॉर्मअप मॅच म्हणूनही या संघ पाहत असतील दोन्ही संघ या मॅचकडे. कारण आपल्या सुपर 8च्या ज्या काय मॅचेस आहेत त्या अगदी लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी मॅच आहे ती अर्थात एक वॉर्मअप मॅच म्हणून निश्चित पाहिली जाणार. पुढील सामना तर एक प्रेक्षणीय लढत ही म्हणता येऊ शकते. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली आहे. मागे चाललाय चेंडू. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. फाईन लेगला चेंडू मात्र सरळ ड्राव होईल सीमारेषेच्या बाहेर. धावमेतील 4 चौकार.
पहिल्या मॅच मध्ये 57, दुसऱ्या मॅच मध्ये 27, तिसरी मॅच चालू आहे आणि धावांचा वेग वाढत असताना पाहायला मिळाला. ऋषी नाईकच्या बॅटमधून 10 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. आपल्याकडे असणारी कलात्मकता, नैपुण्यता त्याने सादर केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल करत असताना चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काय बॅटिंग करतोय ऋषी नाईक. संघाची धावसंख्या 4 ने વધારેल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. तिसरा सामना, चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळते. अर्थात गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गोलंदाजांवरती का आपण गाजवलंय ना, हे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तो दाखवून देत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला केलेला हा स्ट्रोक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. चर्चा चालू होती ऋषी नाईकच्या सेफ्टी गार्डची, कारण आई सेफ्टीसाठी तो सातत्यपूर्ण एक विशेष पद्धतीने जे काही डोळ्यावरती आवरण लावत असतो. असे 3 खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण ज्यांची चर्चा करत होतो, तिन्ही रायगडचे खेळाडू आहेत. हा बॉल मोठा स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतोय. एक लांबलचक दूरवरचा कपिल कोळीच्या बॅटमधून षटकार. सन सिटी ब्लास्टरकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. योगेश म्हात्रेसारखा खेळाडू सुद्धा पॅव्हलियनमध्ये आहे. हार्ड हिटर आहे. मोनिश आहे. खरं तर त्यांना सुद्धा कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा ती उपयुक्तता आहे. एक चांगली इनिंग ते सुद्धा साकारू शकतील. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. येस दीपक पाटील सर, जसं आपण म्हणाला पद्धतीने, कारण सुपर 8च्या ज्या काही मॅचेस आहेत ना, त्यावेळेला आपला जो बॅटिंग ऑर्डर जर आपण मागून पुढे चालू केला असता तर एक त्यांच्यासाठी संपूर्ण खेळाडूंनाही वॉर्मअप मिळाला असता, कारण ही मॅच ही वॉर्मअप म्हणून पाहताय आपण. अर्थात प्रत्येक खेळाडूला एक संधी मिळायला हवी. हा बॉल ऑन साइडला केलाय. पुल तर पॉवरफुल राहिलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल टिपला, जेल संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 कपिल कोळी बाद. पाटलांचा बैलगाव. कपिल कोळी बाद दोंदमुच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळालाय. मेवणे आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मोनिश पाटीलला पण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय. मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक लेफ्ट हँडर बॅटर, आज त्याच्याकडेही संधी असेल हात खोलण्याची. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग तोही करू शकतो आणि त्याला संधी मिळाल्या, प्रमोट करण्यात आल्या. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला जिथे 25 पाहायला मिळत आहेत. चावळ्याचा खेळाडू मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला, त्याच्याकडूनही अपेक्षा असतील, कारण पुढील मॅच जे आहेत ना, किंवा अगदी सुपर 8, सुपर 6 आणि अगदी त्याच वेळेला सेमीफायनल, फायनलची जी काय वॉर्मअप करायची आहे ती आजच करायची. आणि त्यासाठी आपले हात खोलणं, आत्मविश्वास दुगिनीत करणं आणि संपूर्णतः भौगोलिक आराखड्याचा पूर्णतः अभ्यास करणं, याची संधी आजच असणाऱ्या खेळाडूंना. पुढचा बॉल प्रितेश उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल या गोलंदाजाला. वाईट बॉल आलाय. संघासाठी हा वाईट राहायला नको. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली आहे. एकंदरीत विचार केला तर वाईट बॉल अद्याप 4 आलेत. 4 चेंडू ही वाईट बॉल स्वरूपामधून आलेत. यावेळेला मिस टायमिंग राहिलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक तर निश्चित मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. दोन्हीही फलंदाज समाधानी आहेत या सिंगल्सवरती, कारण 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 13.50च्या धावगतीने 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटक संपले. एक खेळाडू बाद झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे.
तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळाला. हितेंद्र पाटील नावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे तितकासा अनुभव आहे, परंतु आज कशा ढाटणीची ते गोलंदाजी करतील. एक उंचपुरे असे 2 गोलंदाज या संघाच्या ताफ्यामध्ये पाहायला मिळालेत. मी कौतुक करेन अगदी त्याच वेळेला संघ मालक मॅनेजर अर्थात यांचंही कौतुक करायला हवं की आदित्य भगत आणि त्याच्या साथीला हितेंद्र पाटील असे 2 उंचपुरे असे गोलंदाज की आपल्या ताफ्यामध्ये ज्या वेळेला असतात ना, एखादा चेंडू हाताळण्यासाठी ते आपल्या गोलंदाजी मार्कवरती येतात. 6 ते 6.5 फुटाची त्यांची हाईट आहे. चेंडू डिलिव्हर करतात. अगदी पहिल्या माळ्यावरतून बॉल येतोय की काय खाली. इथे मिस टायमिंग राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे ती हितेंद्र पाटीलने. खेळाडू क्रमांक 2 मोनिश पाटील बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतं 2 खेळाडू बाद झाले आहेत. तितकीशी छाप सोडू शकलेले नाही आहेत या मॅचच्या दरम्यान. महत्त्वपूर्ण सामना नाही आहे आणि याचंच कारण की काय प्रत्येकाला संधी दिली जाते, प्रमोट करण्यात येत आहे. चांगल्या दर्जाचे हात खोलण्याचा प्रयत्नही बॅटर्स करत असताना पाहायला मिळाले आहेत. व्यूवरचना आखल्या जातात. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. योगेश म्हात्रे उलव्याचा अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती अर्थात तोही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असताना त्याच्या बॅटमधून 3 चौकार आल्यात. 3 एकेरी धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 11 धावसंख्या जिथे 99 धावा त्याच्या बॅटमधून अद्याप या 3ऱ्या सामन्यामध्ये आल्यात. 100 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 1 धाव दूर आहे ऋषिकेश नाईक. हा बॉल डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. दूर राहिलाय. आवाक्याच्या बाहेरचा राहिला होता हा झेल. भूषणला आपण पाहिलं त्या ठिकाणी येत असताना भूषण भोईर 1 धाव निश्चितच मिळेल. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते आहे जिथे 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद झालेत. ऋषी स्ट्राईक एंडवरती आहे. खोलवा टप्प्याचा हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला. 4 धावा मिळाल्यात आणि या स्पर्धेमध्ये 3ऱ्या मॅच मध्ये 100 धावा पूर्ण केल्यात ऋषिकेश नाईकने. एवढ्यांचे पाहुणे काय म्हणतो तुझा बॉस. धावांची लयलूट. षटकार आलाय. पुढचा बॉल देखील मिस टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि खेळाडू होईल तो ऋषी नाईक बाद. 3रा खेळाडू बाद झाला. ऋषी बाद होण्याआधी त्याने एक एंटरटेन इनिंग इथे साकारली. महत्वपूर्ण खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बाद होण्याआधी ऋषीचा एकंदरीत खेळ पाहिला तर त्याने 38 भेटली असती रोनित, कारण तो टचमध्ये सुद्धा आहे.
अगोदरची मॅच खेळला तो, परंतु बॅटिंगसाठी मात्र त्याचा उपयोग नक्कीच झाला असता. अनिकेत कोळीच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 130 धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम आहे. तर 41 बॉलमध्ये ऋषीने देखील 109 धावांचा पल्ला गाठलाय. खोलवा टप्प्याचा बॉल आल्या आल्या डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडू बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती बाद. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. हितेंद्र पाटील हॅट्रिक वरती असेल. नेक्स्ट मॅचला पहिला बॉल लिगल डिलिव्हरी टाकली. जर यदा कदाचित त्याने पुढच्या बॉलवरती विकेट प्राप्त केली तर ती हॅट्रिक ही ग्राह्य धरली जाऊ शकते का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. या स्पर्धेचा नियम काय सांगेल. धाव फलकावरती धावा आहेत तर सध्याच्या घडीला 38. षटक संपुष्टात आलं. तिसरं आणखीन 2 षटकांचा काही शेष आहे. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या आहेत. हितेंद्र पाटीलने शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट त्याच्या नावेवरती राहिल्या आहेत. पंचांशी काहीशी चर्चा मसलत केल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या फिल्डिंगवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश गरज तितकीची चाप सोडू शकला नाही. केवळ 1 बॉल फेस केला. अकाउंटची ओपन करू शकलेला नाही आहे. सौरभ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सौरभ पाटील. हा चेंडू देखील वाईड लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाही आहे. निर्जन स्थळी इनसाइड आउट. एक्सिलेंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. योगेश मात्रे चौकार त्याच्या पाठमधून आलाय. संघाची धावसंख्या 42 धावा फलकावरती आहेत. 42. 4 खेळाडू बाद झालेत. चेंडूची पूर्तता करून द्या. चला पुढच्या मॅचचा टॉस देखील करण्यात येईल. चला चेंडू उपलब्ध करून द्या. आणि अगदी त्याच वेळेला पुढच्या मॅचच्या नाणेफेकीच्या कौलसाठी दोन्ही टीमचे कर्णधार येऊन उपस्थित राहा. शुभमजी गरज यांच्याकडून साहिल नाईकने जर काही ते विकेट हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. विकेट हॅट्रिक प्राप्त करण्यात येईल का. प्रत्येक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला ना तर साहिलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूच्या खाली आलाय. झेल निसटलाय. साहिलजी भगत यांच्याकडून डॉट बॉलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पहा आपला खेळाडू स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्याच्यावरती बक्षिसांचा वर्षा व्हायला हवा. कारण पुढील मॅचमध्ये महेश पोट श्रीलगर संघासाठी आणि गावासाठी अभिमानाची ही बाब असेल की पुढील सामन्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास दुगिनीत होणार आहे. त्यासाठी मोटिवेशन म्हणून ही पारितोषिके लगावण्यात येत आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला होता. आउटसाइड एज घेतली आहे. थर्ड मॅनला तिकेट आउटसाइड एज. चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत असताना धाव मिळतील त्याच्यावर. चौकार. मॅचच्या नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. शिवाजीनगर प्रतिष्ठान विपक्ष श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. विकेट प्राप्त केली आहे साहिल नाईकने. खेळाडू होईल इथे बाद. बोला जय श्रीराम. गरज यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल साहिल नाईक साठी. निर्धाव बॉल आलाय. खेळाडूचा आत्मविश्वास बळकट होण्यासाठी अगदी त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूने किंबहुना आपल्या नावाचं गावाचं नाणं खणखणीत वाजतंय असा आपल्याला सार्थ अभिमान राहावा. यासाठी आपण त्याच्या कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे. आणि कौतुकाची थाप येत असताना खेळाडू बाद केलाय.
₹1000 कॅश प्राइज मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अमित शिवकर मोराव्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 5 खेळाडू अद्याप बाद झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑन साईडला केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे वेगाने चेंडूवरती येतोय. एकेरी दुहेरी धावांची सांगड चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये घातली जाते. संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर या षटकामध्ये आल्या धावा त्या 10 एकंदरीत बनल्या त्या 48. खेळाडू बाद झालेत ते 5. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. आपण करतोय. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित व्हा. चला पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. काही क्षणामध्ये षटक संपलं की लगेच टॉस करणार आहोत. त्यासाठी उपस्थित राहायचे दोन्ही टीमचे कर्णधार. जीवन कोळी. शेवटचं षटक. पहिला बॉल खोलात टाकला. कमी गतीने टाकला आणि अगदी फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणारा हा चेंडू राहिला. अगदी विचारांचं काहूर माजवणारा हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि एक प्रश्नचिन्ह उभे करून गेला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती जात असताना डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू कमी गतीने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. तिसरा झेल. चौथा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक एकच अर्थात पंकज गरतने. खेळाडू होईल तो 6वा बाद. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण पंकज गरत याच्याकडे पाहिल्यानंतर मिळतं. खारकोपर गावाला बिलॉंग करणारा हा क्षेत्ररक्षक 4 झेल अद्याप त्याने या मॅचमध्ये टिपलेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात त्या अर्थात 48ला 6 आहेत. शेवटचे षटक प्रगतीपथावरती असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक कोळी गणेशपुरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला स्ट्रायकर एंडवरती. पुढचा बॉल. जीवनचा हा चेंडू हेलिकॉप्टर खेळला जमिनी लगत. क्षेत्ररक्षक पंकज त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आज जणू त्याच्या हाती जाऊन चेंडू सातत्यपूर्ण विसावत असताना पाहायला मिळाला. जिथे एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावा धावफलकावरती आहेत. 6 खेळाडू बाद झालेत. हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सुदेजी साळुंके यांच्याकडून कॅश प्राइज असेल तर फलंदाज योगेश म्हात्रेने षटकार लगावला तर ₹2000 कॅश प्राइज देण्यात येईल. षटकार येईल का? योगेश म्हात्रे याच्यावरती बक्षिसांचा वर्षाव होतोय. हा चेंडू लॉंग ऑनला केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देईल. धाव मिळतील त्या 4 चौकार. चौकाराला संघाची धावसंख्या 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचते 53 आहेत. शेवटचे काही बॉल शेष आहेत. अर्थात या पूर्वार्धातील पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. पूर्वार्धाचं क्रिकेट इथे मात्र आपण पूर्वार्धाचं सत्र इथे आपण पाहिलं ते येते संपुष्टामध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपला. 5 षटकांच्या लढतीमध्ये धावफलकावरती धावा बनवण्यात आल्या त्या 53-54चा असेल ती या मॅचच्या दरम्यान लक्ष बॅटिंग करत असताना महेश पोट शेलगर या टीमच्या समोर
या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच असेल. अमर पाटील किती ओव्हरची मॅच असेल? जाता जाता थोडी जास्त चान्स देऊया त्यांना. तर उद्या बरोबर 6 वाजता रिपोर्ट करा. शैलेश स्मृती तरघर आणि त्यांच्या विरोधामध्ये दित्या विहान स्पोर्ट्स हुलवे 6 वाजता. त्यानंतर निलेश इलेवन जावळे विनर्स विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर 7 वाजता. सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे विरुद्ध प्रदीप स्मृती नावा तिसरी लढत असेल 8 वाजता. आणि त्यानंतर नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा आणि त्यांच्या विरोधामध्ये खारकोपर किंग्स 9 वाजता. उद्या लवकरच 10:30-11च्या आसपास मॅचेस संपतील, कारण 4 मॅचेस असतील आणि परवाला तुम्हाला सेमीफायनल आणि फायनल. अगोदर 5 रात्र होती, 1 रात्र एक्सटेंड केले आपण. 6 रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच. जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. 54 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आले. ते सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे संघानं नवीन चेहऱ्यांना मात्र संधी दिली या मॅचमध्ये. दिनेश शुलवेकर यांचं भव्य स्वागत केलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पहिल्याच बॉलवर अनिकेत कोळी कॅप्टनच्या बॅटमधून येतोय षटकार. सासरे बुवांचं भव्य स्वागत केले जावयांनी. जावयांनी सासऱ्यांवर मात्र हल्ला चढवलाय. मॅच घरी पाहत असतील. आणखीन एक सासऱ्यांवर प्रहार अनिकेत कोळीच्या बॅटमधून येतोय लगातार दुसरा षटकार. कदाचित कुठला तरी राग आहे की काय आणि तोच व्यक्त होत असताना लगातार दुसरा षटकार. अनिकेत कोळी थोडीशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर, परंतु काय विस्फोटक सुरुवात मात्र केले. दिनेश शुलवेकर पुन्हा एकदा सज्ज. हो, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र बीट केलाय. समोर अगदी चांगल्या धावा येतात, परंतु आता थोडा रिलॅक्स मोडमध्ये आहे महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. 54 धावा करायच्या आहेत. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर आणि इथे डायरेक्ट हिट. पंकज करत बाद होतोय. डायमंड डकचा शिकार. एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये, तर पंकज गरजसाठी एक पारितोषिक येणार होतं. खरं तर षटकाराला 2000 रुपयांचं, परंतु तो स्ट्राईकवर जाण्या अगोदरच खरं तर नॉन स्ट्राईक एंडलाच बाद झालाय. प्रतीक पाटील खारकोपर यांच्या वतीने पारितोषिक लावण्यात आलं होतं, परंतु आता त्याचा काही उपयोग होणार नाहीये. पहिला धक्का मात्र बसेल महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला. उल्केश कोळी येतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा इंज्युअर्ड सुद्धा आहे हा खेळाडू. पंकज करत 5 झालाय. दिनेश शुलवेकर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. 40+ मास्टर्स आहेत. पहिले 2 षटकार, नंतर कमबॅक. ओ, यावेळेस मात्र फ्लिक केला. रिशा सायानं बॉलला वळवलंय स्क्वेअर लेग कडे. बॉल जाईल एक टप्प्यानिशी सीमा रेषा पार. अनिकेतच्या बॅटमधून येतोय चौकार. चार धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न.
मिडविकेटकडे सिंगल येते, एकेरी धावेनं पहा तो थोडासा विवळतोय, इंजरी त्याला सुद्धा आहे, तिकडे उल्केशला सुद्धा आहे, मघाशी सुद्धा क्रॅम्प आले होते आणि आता सुद्धा पाहायला गेलं तर तो थोडासा दुखापतग्रस्त आहे, विव्हळतोय सुद्धा. कॅप्टन आहे ह्या टीमला लीड केलं आणि महेश स्पोर्ट्स शेलगर संघ गेले 3 वर्ष आपण पाहिलं तर महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सुपर 8 पोहोचलेला नाहीये, परंतु आज अनिकेत कोळीच्या नेतृत्वाखाली सुपर 8ला मात्र हा संघ गेलाय. कमालीचा परफॉर्मन्स मात्र आजच्या रात्रीमध्ये दिलाय घरच्या मैदानावर खेळत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. आणि आतापर्यंत म्हणून कॅप्टन केला एम्बाय सांगतात. मंदार भगत संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळत होते, टेबलवर ते होते ऑक्शनच्या वेळी. असे एक एक खेळाडू बरेच जण चर्चा करत होते की शेलगर संघ घेतोय कोणाला, कारण कोणतेही म्हणजे कॅपिंग प्लेयर असतात, ब्रँडेड प्लेयर असतात, अशांना संधी न देता खरं तर एक एक दुर्लक्षित राहिलेले जे खेळाडू आहेत ना त्यांना समाविष्ट करून घेतलं आपल्या संघामध्ये. आणि आता मात्र काय परफॉर्मन्स दिलाय. आणि ही मॅच जर त्यांनी जिंकली तर या उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये आणखीन एक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहे, 3 सामने जिंकण्याचा, जो कोणीही आतापर्यंत केलेला नाही या स्पर्धेमध्ये. 3 सामने जिंकत मात्र फेरी गाठेल, अव्वल स्थानावर राहील हा संघ. टेबल पॉईंटमध्ये आपण पाहिलं तर अव्वल स्थानावर राहू शकतो, परंतु त्यासाठी लढावं लागेल. पाहूया असं काही घडणार का. परंतु ही संधी मात्र तिकडे सनसिटी ब्लास्टर कोमडपूरच्या टीमला सुद्धा असणार आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. इंजरी सुद्धा आपण पाहतोय, विवळतोय, परंतु उद्या खरं तर मोठी मॅच आहे त्यांची. महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला निलेश 11 जावळे विनर्स. कॅप्टनला इंटरेस्ट नाही आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या, खेळायचं आहे. कॅप्टनला विचारा खेळायचं आहे का. सुपर ओव्हर पाहिजे असेल तर सुपर ओव्हर घेऊ शकतो आपण, टॉस पण चालेल त्यांना. भानुदाशी मगाशी मॅच जिंकली असती तर शेवटपर्यंत थरार पाहायला मिळाला असता. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका, बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय, अनिकेतच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. हो, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटलाय. हे कदाचित ठरवून गेलंय की काय माहिती नाहीये, परंतु आज जावई प्रेम मात्र जास्तच चाललंय, उतू चाललंय. ऋषी नाईक नाराज आहे थोडासा, त्याला विकेट मिळाली असती, कारण विकेट मॅटर करतात. कारण इथून स्पर्धा जेव्हा पुढे जाईल ना तेव्हा वैयक्तिक पारितोषिकं आहेत. वैयक्तिक पारितोषिकांच्या वेळी मात्र एक एक पॉइंट्स फार महत्वाचा असणार आहे. चला जॉन्टी या, आपण जॉन्टी. क्लीन बोर्ड, तांडी गुल. उल्केशला मात्र बाद केलंय, तर ऋषी नाईकचा सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. दुसरी विकेट यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. पंकज घरच्या पाठोपाठ आता मात्र उल्केश कोळी मैदानाच्या बाहेर. चला टॉस केलं जाईल त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एका बाजूला चला टॉस झालेला आहे संपन्न. टॉस जिंकलाय भानुदास मात्रेनं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहा ऋषीचे स्लोवर वन आहेत,
इथे पाहायला चकून गेले आदित्य भगत घरच्या मैदानावर खेळतोय. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग त्याचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. बॉलिंग चांगली केली, बॅटिंग मधून सुद्धा चांगले स्ट्रोक खेळू शकतो तो आणि इथे काहीतरी करावं लागेल. संघाला जिंकवायचं असेल तर धावा झाल्या त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. त्यामुळे इथून अजूनही 3 ओव्हर्समध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. शेलगर संघ अगदी रिलॅक्स मोडमध्ये आहे. सगळे पाठीराखे खुश आहेत. आज मोठा सपोर्ट मात्र त्यांना पाहायला मिळाला संपूर्ण क्रीडांगणामध्ये आणि बाहेर सुद्धा. आणि त्याचमुळे सगळ्या प्रेक्षकांचा वाढता पाठिंबा त्यांच्यासाठी होता. आणि 2 सामने मात्र जिंकलेत. परंतु तिसरी मॅच कोण जिंकणार? उल्वानोड प्रीमियर लीगच्या टेबलला टॉप कोण असणार आहे? आणि त्यासाठी मात्र ही वर्चस्वाची लढाई आहे. महेस्फोट शेलगर की सन सिटी ब्लास्टर कोंबडपूचे ऋषी नाईक की अनिकेत कोळी. परंतु अनिकेत कोळी अजूनही मैदानामध्ये आहे. ज्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये 23 धावांची खेळी साकारली आपल्या टीमसाठी. आणि हा खेळाडू राहिला तर या 30 धावा सुद्धा तो पूर्ण करू शकतो. 54 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज तयार प्रीतम. बेलपाडाचा गोलंदाज अडवा पाटणे. यावेळेस मात्र अनिकेतचा हा स्ट्रोक मिड विकेटकडे चाललाय. सिंगल येत आहे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. प्रीतम घरत लॅपटॉप ओव्हर द विकेट आदित्य भगतसाठी. हो, बॅट स्पीड प्रचंड होता परंतु लेग स्टंपच्या बाहेरून चालला आणि तोच इशारा करत असताना अंपायर शैलेश चव्हाण सर व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गेले 3 रात्र आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या मॅचपर्यंत थरार रंगत होता. शेवटच्या मॅचपर्यंत कोण पुढे जाणार हे कळत नव्हतं परंतु आज मात्र पिक्चर क्लिअर झालाय. पहा चेंज ऑफ पेस. इथे मात्र आदित्य भगतची उंची जास्त आहे त्यामुळे बॅट त्याची उंचावरून फिरते. बॉल थोडा खाली निघून गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. घरच्या मैदानावर आहे, घरचे प्रेक्षक आहेत, रोजचा सराव आहे परंतु इथे मात्र त्याच्या बॅटमधून धावा येताना दिसत नाहीयेत. 2 चेंडू खेळाय, 2ही चेंडू निर्धाव खेळलाय आणि सगळ्यांना मात्र हाच प्रश्न पडला आदित्यच्या बॅटमधून धावा कधी निघणार. मॅच जिंकवायची सुद्धा आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहूया. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. ऑब्व्हियसली व्हाईट बॉल. आणखीन एक धाव धावसंख्येमध्ये 27. 27 धावा झाल्यात म्हणजे निम्म अंतर पार झाले. अजूनही निम्म अंतर पार करायचं आहे. 50% धावा झाल्यात आतापर्यंत परंतु प्रीतम घरत पुन्हा एकदा पहा. हा ही चेंडू प्रॉपर कनेक्ट झालाच नाही. इथे रन कंप्लीट जरूर झाले. एक सिंगल रन. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिली धाव अशा पद्धतीनं काढली. आदित्य भगतनं खातं उघडलंय ते 1 या धावेनं. अनिकेत कोळीनं आज मात्र कमाल परफॉर्मन्स दिलाय. चांगला परफॉर्मन्स पंकज घरतनं सुद्धा दिला आज क्षेत्ररक्षणामधून. क्लास फिल्डिंग खरं तर पाहायला मिळाले. फुलगडाचा प्रयत्न होता. हा स्क्वेअर लेगकडे चेंडू चाललाय. टायमिंग तितकं नाहीये. सिंगलच मिळेल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 28. 29 या आकड्यावर 29. सुरुवातीला आक्रमक सुरुवात केली गेली होती पहिल्याच ओव्हरमध्ये परंतु तदनंतर मात्र ऋषी नाईकच्या षटकानं थांबवलं. फक्त 7च धावा त्यानं खर्च केल्या आणि याही ओव्हरमध्ये मात्र चांगली टिचून गोलंदाजी होते. बराच दूरवर ठेवला हा चेंडू आदित्यपासून. आदित्य ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. तो 3 सामने जिंकून टेबलमध्ये टॉप करण्याची संधी दोनही संघांना आहे परंतु या षटकानंतर असं वाटायला लागले पुन्हा एकदा सनसिटी ब्लास्टर कोंबडपूरचे संघ आता मात्र कमबॅक करतोय. इथे टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगला. आदित्य भगत नाराज करतोय घरच्या पाठीराख्यांसमोर. घरच्या मैदानावर मात्र काही खेळी करू शकलेला नाहीये. अवघी 1 धाव काढून मात्र तो बाद होतोय. 3रा हादरा महेस्फोट शेलगर टीमला.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाबा धावफलकावर येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 25 धाबांची. रिलॅक्स मोडमध्ये आहेत शेलगर टीम, त्यामुळे मागच्या 2 ओव्हर्समध्ये 12 धावा फक्त आल्यात. पंचवीस धावा करायच्या 2 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्यासाठी महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला. शेलगर संघ मात्र घरच्या मैदानावर या स्पर्धेमध्ये यंदा पाहायला गेलं तर शेलगरच्या मैदानावर ही स्पर्धा होते. पहिल्या वर्षी आपण पाहिलं खारकोपरच्या मैदानावर स्पर्धा झाली होती. दुसऱ्या वर्षी आपण पाहिलं तर केवी काका मैदानावर झाली. तिसऱ्या वर्षी शिवाजीनगरच्या मैदानावर मात्र ही स्पर्धा संपन्न झाली. चौथ्या वर्षी परत केवी काका मैदानावर स्पर्धा झाली आणि 5व्या वर्षी मात्र शेलगरच्या मैदानावर रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उल्मा नोड प्रीमियर लीगचा प्रवास मात्र असा राहिला आहे. हे 5वं पर्व आहे, परंतु 5वं पर्व अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजरं होत असताना ऑफस्टमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय. अमित शिवकरचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सोपं राहिलेली नाहीये लढाई. आता मात्र सुरुवातीला असं वाटलं पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सलग 3 सामने जिंकतोय की काय, परंतु नाही. ऋषी नाईकच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे. कदाचित इथे मात्र त्याला टॉप करायचा आहे. क्रॉस बॅटेड हा फटका ओढलाय परंतु तिथेच पडलाय. तो फलंदाज अनिकेत विवळतोय. मगाशी सुद्धा तेच घडलं होतं क्षेत्ररक्षण करत असताना. थोडं लक्ष द्या, अंपायर्सना सुद्धा विनंती असेल. खरं तर उद्याची मॅच फार महत्वाची आहे त्याच्यासाठी, जी खेळायची आहे तुम्हाला उद्या दुसरी मॅच. निलेश 11 जावळे विनर्स, तिथे जिंकलात तर मात्र सेमीफायनलमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी मात्र हा खेळाडू तेवढाच महत्वाचा सुद्धा असेल महेश स्पोर्ट्स शेलगर संघासाठी. या मॅचपेक्षा उद्याची मॅच त्याच्यासाठी फार महत्वाची असेल. पहा, त्याला बाहेर आणलं जातंय. धावा तर त्याने केल्यात परंतु तो बाहेर आल्यानंतर इथून मात्र कदाचित शेलगर संघ तिसरी मॅच जिंकणार की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह आता मात्र निर्माण झालाय. कारण कॅप्टन आता मात्र बाहेर येतोय, लंगडतोय अक्षरशः. वेदना आहेत त्याच्या चेहऱ्यावर. यमबाई स्वतः त्याला आणण्यासाठी गेलेत. टीम मॅनेजर आहेत, टीमचे मेंटॉर आहेत. अमितदादा कडू यांचं आगमन झालंय. शेवटची मॅच पाहण्यासाठी पुन्हा एकदा 6व्या पर्वामध्ये नवीन संघ उभारावा लागणार. शिवाजीनगर प्रतिष्ठान. खरं तर कॅप्टन कडून फार मोठ्या अपेक्षा होत्या जॉन्टी कडे. असा खेळाडू आहे जॉन्टी, अष्टपैलू, परंतु आज निराश केलंय. प्रसाद घरत सुद्धा आहे अजूनही मैदानामध्ये. खरं तर शेलगर संघाचा खेळ पाहतात ते जवळून. कोणता खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतात, कसे खेळतात, कोणाला कसे बाद करता येतील याची रणनीती आता मात्र आखली जाऊ शकते. इथे मिसटायमिंग स्ट्रोक हे बॉल हवेमध्ये आहेत. दिनेश गुलबेकर पुन्हा एकदा झेल सोडतात, पण नो बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. नो बॉल, नो बॉल कॉल. नो +1 अशा 2 धावा मात्र टोटल मध्ये ऍड होतील. भूषण मोहीर खातं उघडतोय 1 या धावेनं. चांगला बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर निघतोय बाहेरच्या बाजूला. वळण घेत हा अमित शिवकरचा चेंडू. आणि आता मात्र मी तर म्हणेन सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजा संघ इथे 3ऱ्या विजयाकडे मात्र मार्गक्रमण करत असताना ऋषी नाईकच्या नेतृत्वाखाली उत्तुंग भरारी मात्र घेतोय हा संघ. ओ चांगला फटका यावेळेस मात्र ऋषी नाईकच्या डोक्यावरून टोलवलाय. बॉल जाईल तो सरळ वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या वरतून 6 धाबांकरता षटकार. 7 चेंडू आणि आता मात्र 17 धाबांची आवश्यकता आहे. या बॉलवर रन्स आल्या, काहीतरी एखादा मोठा स्ट्रोक आला, चौकार आला तर शेवटच्या षटकामध्ये अजून शॉट ऑफ लेंथ होता. इथे पूल करण्याचा प्रयत्न परंतु बीट करत गेला बॉल.
निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या 7 गोलंदाजाला मात्र ठेवल्या तब्बल 17 धावा. 37 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचे 6 बॉल 17 रनची आवश्यकता महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला जिंकण्यासाठी. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. डीजे मास्टर ऋषी नाईक मैदानामध्ये आहेत, मोनिश मैदानामध्ये आहेत. मेवण्यांचं गाणं मात्र लावलंय आणि योगायोगानं त्याच्यामध्ये ऋषी पकूर पण आहे. इकडे ऋषी नाईक आहे. जाऊया शेवटचं षटक गोलंदाजी मार्क करून मात्र सज्ज होईल तो निकेत कोळी. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. जरी दोन्ही संघ क्वालिफाय झाले असतील तरी इथून मात्र 17 धावांसाठी संघर्ष करणार का महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या परतून उडवलाय. बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला वेगानं लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र घेतलेले या दुहेरी धावा. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 15 धावांची. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 5. 2-1 षटकार मात्र मारावे लागतील. जीवन कोळी आहेत, त्याच बरोबरीनं भूषण बोईर आहेत आणि दोघांमध्ये सुद्धा ती क्षमता आहे. खेळावं लागेल, मोठे फटके खेळ सजवावे लागतील. ओ समोर मारलाय, ऑन ट्राय केलं तर ऋषी नाईक आहेत पाठीमागे. लॉंग ऑनला सिंगलच मिळेल. थोडंसं भूषण बोईरला लीड घेऊन खेळावं लागेल या मॅचमध्ये, तरच इथून मात्र जिंकवता येऊ शकतो महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 4 चेंडू शिल्लक, 4 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 4. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे विरुद्ध शैलस्मृती तरगर, किरण पाटील आणि धीरज ओळेकर यांची चर्चा सुरू आहे. खरं तर एक्झॅक्टली काय चाललंय काय कळायला मार्ग नाही. आणि अगदी स्टेजच्या पाठीमागे सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे आहे, कारण पहिली मॅच उद्याची आहे शैलस्मृती तरगर विरुद्ध दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे. आणि मगासपासून लॉंग डिस्कशन मात्र त्यांच्यामध्ये सुरू आहे. यावरचा चेंडू आपण पाहूया. ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे 13 धावांची. 3 बॉल 13. चला 3-13 कोण वाजवणार कोणाचे पाहूया. 2 षटकारांनी मात्र हा सामना जिंकून देणार का महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. आणि इथे मात्र पाहावं लागेल, क्रीज तर सोडून पुढे गेला आणि मंकडिंगचा प्रकार तर जरूर केलाय निकेत कोळीनं, परंतु नाही. इथे थोडीशी खेळाडूरीती दाखवले. ऋषी नाईकनं सांगितलंय की नाही, आम्हाला अशी विकेट नको आहे. अभिमान वाटतो जेव्हा अशा पद्धतीनं खेळलं जातं. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपवर लाईनवर इथे बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. जीवन कोळी पटापट निर्धाव चेंडू खेळून मात्र संघाला पराभवाच्या छायेमध्ये काय सुरुवात केली होती. अनिकेत कोळी जसा मैदानाच्या बाहेर आला तिथून मात्र संधी साधली ऋषी नाईकनं आणि लगेचच मात्र खरं तर या सामन्याला कलाटणी दिली. परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या ऋषीनं. आणखीन एक डॉट बॉल आणि इथून मात्र सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे संघ आजच्या रात्रीमध्ये विजयाकडे, 3ऱ्या विजयाकडे वाटचाल करत असताना. UNPL मध्ये 5व्या पर्वामध्ये असा विक्रम झालेला नाहीये. कोणत्याही संघानं 3 सामने जिंकलेले नाहीयेत, परंतु हा विक्रम इथून मात्र केला जाणार का. जस्ट फॉर्मॅलिटीज. आणि अशा पद्धतीनं मात्र सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे संघ सलग 3 सामने जिंकतोय आणि दिमागदार रीतीमध्ये सुपर 8 साठी क्वालिफाय करतोय. अभिनंदन ऋषी नाईक, अभिनंदन मर्फी क्रियाडो आणि टीम, अभिनंदन सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे. 3 सामने जिंकलेत. विजयी मालिका मात्र कायम ठेवले त्यांनी आणि महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सुद्धा क्वालिफाय करतोय.
महेश मोडशेलकर टीम उद्या दुसरी मॅच तुम्हाला खेळायची आहे निलेश इलेव्हन जावळे विनर संघाच्या विरोधामध्ये, तर सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे संघ तिसरी मॅच खेळेल प्रदीप स्मृती नाभा संघाच्या विरोधामध्ये. खरं तर सुपर 8च्या लढती फार इंटरेस्टिंग आहेत, खूप चांगल्या लढती आल्यात. योगायोगाने चिठ्ठ्या सुद्धा अशा चांगल्या आल्यात ना, मजा येईल मॅचेसला. सूरज आलेत, आव्हान संपुष्टात आले सूरज कोळी परंतु क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. या रावेला लांगावू दे. अत्यंत विस्फोटक फलंदाज योगेश म्हात्रे ठरतात, उचलून आणले त्यांना. योगेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. 10 धावांची खेळी उपयुक्त, संघाला गरज होती आणि तेव्हा त्याच्या बॅटमधून मात्र धावा आल्या. पार्टनरशिप बिल्ड केली त्यांनी आणि योगेश म्हात्रेला आपण पाहू शकता. योगेश म्हात्रे, यस कमेंट घेऊया आपण योगेश म्हात्रे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस बाईट बाईट. उल्वा नोड प्रीमियर लीग मध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवणं साधी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये खरं तर प्लेइंग 11च्या बाहेर होते. ऋषी नाईक आपण सुद्धा या, काय सांगशील? खरं तर सुंदर अशी ट्रॉफी आज मिळते मॅन ऑफ द मॅचची, कसं वाटतंय आणि काय सांगशील? चांगलं वाटतं, कारण पहिली मॅन ऑफ द मॅच आहे माझी ह्या सीझनची. खरं तर चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. ऋषी नाईक संघामध्ये कर्णधार, त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कसं वाटतंय? कशा पद्धतीने मोटिवेट करणार? कोणताही संघ 3 सामने जिंकलेला नाहीये, तुमचा संघ 3 सामने जिंकलाय, काय म्हणशील? कारण 5 वर्षांनी पहिल्यांदा 3 सामने जिंकलेत.